नमस्कार भावांनो, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आदिवासींचे जमीन कायदे याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। भावांनो, आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींच्या कायद्याबद्दल सविस्तर अतिशय सोप्या शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला संपूर्ण माहिती होऊन जाईल। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर पेसा ग्रामपंचायत आणि नानपेसा ग्रामपंचायतीच्या संयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला सविस्तर माहिती पाहू की आदिवासींच्या जमिनीच्या कायद्याबद्दल नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र आणि तसेच भारतातील अनेक राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आदिवासींच्या जमिनी आहेत। आदिवासींना त्यांच्या अधिकाराची जाण नसते। ते कसत असलेली जमीन नक्की महसूल खात्याच्या रेकॉर्डला कोणाच्या नावे आहे याचं सुद्धा त्यांना पत्ता नसतो, याचं सुद्धा त्यांना माहिती नसते। शासनाने आदिवासींना मोठ्या प्रमाणात जमिनी वाटल्या आहेत। याशिवाय महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा कायदा 1961 मध्ये, लक्षात घ्या बरं, 1961 मध्ये सुधारणा करून उपलब्ध झालेल्या अतिरिक्त जमिनीच्या 50% जमीन आदिवासींना राखून ठेवण्यात आली आहे। आदिवासींना सामाजिक आर्थिक न्याय मिळावा म्हणून केलेल्या प्रयत्नात राज्य शासनाला असे आढळून आले की महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 36 चा भंग करून बेकायदेशीरपणे आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण होत होते व आदिवासी आपली हक्काची जमीन गमावत चाललेले होते। ज्या ठिकाणी आदिवासी हे खरेदीदार झाले त्यांना चितावणी देऊन लालूच किंवा दाग दपटशा करून पूर्वीच्या जमीन मालकांना सदर जमीन भाडेपट्ट्याने देण्यास प्रवृत्त करण्यात आले। त्यानंतर सदर जमिनीस कूड कायद्याचे कलम 32 OF मधील तरतुदीचा गैरफायदा घेऊन जमिनी खरेदी करण्यात आल्या। बऱ्याच मोठ्या प्रमाणात बिगर आदिवासींची जमीन आदिवासी कसत असल्याचे आढळून येत आहे। भावांनो, आता सुधारित कायदा कसा आहे तर पहा, सुधारित कायदा आदिवासींवरील अन्याय दूर करण्याकामी शासनाचा कायदेशीर प्रयत्न 15 मार्च 1971 ला, कधी 15 मार्च 1971 ला महसूल मंत्र्यांच्या अधिपत्याखाली एक कमिटी नेमण्यात आली। त्या महाराष्ट्र महसूल अधिनियमातील तरतुदींनी आदिवासींच्या जमिनीला कितपत संरक्षण मिळाले याचा उहापोह करण्यात आला। योग्य त्या सुधारणा करण्याची कामगिरी या समितीकडे देण्यात आली। आदिवासींचे जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण होऊ नये म्हणून व भविष्यात त्यांच्या जमिनींना संरक्षण मिळावे म्हणून पूर्वी बदललेला भोगवटा बेकायदेशीर आहे असे जाहीर करण्यात आले व सदर जमिनीचा कब्जा पूर्ववत आदिवासींना व त्यांच्या वारसांना पूर्ववत देण्यात यावा म्हणून कायद्याचा वट हुकूम काढण्यात आला। याच वट हुकुमाच्या तरतुदीनुसार कायद्यात रूपांतरण करण्यात आले आणि पूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या। तर भावांनो, आता सुधारित कायदा कसा आहे तर पहा, भावांनो, सुधारित जो कायदा आहे तो कायदा कसा आहे तर पहा, सुधारित कायदा आदिवासींवरील अन्याय दूर करण्याकामी शासनाचा कायदेशीर प्रयत्न 15 मार्च 1971 ला महसूल मंत्र्यांच्या अधिपत्याखाली एक कमिटी नेमण्यात आली। त्या महाराष्ट्र महसूल अधिनियमातील तरतुदींनी आदिवासींच्या जमिनीला कितपत संरक्षण मिळाले याचा उहापोह करण्यात आला। योग्य त्या सुधारणा करण्याची कामगिरी या समितीकडे देण्यात आली। आदिवासींचे जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण होऊ नये म्हणून आणि भविष्यात त्यांच्या जमिनींना संरक्षण मिळावे म्हणून पूर्वी बदललेला भोगवटा बेकायदेशीर आहे असे जाहीर करण्यात आले व सदर जमिनीचा कब्जा पूर्ववत आदिवासींना व त्यांच्या वारसांना पूर्ववत देण्यात यावा म्हणून कायद्याचा वट हुकूम काढण्यात आला। याच वट हुकुमाच्या तरतुदीनुसार कायद्यात रूपांतरण करण्यात आले आणि पूर्वीच्या कायद्यात सुधारणा सुद्धा करण्यात आल्या। आता याप्रमाणे मुंबई शेतजमीन व कूड वहिवाट कायदा 1948 च्या सुधारणांचे महाराष्ट्र शेतजमीन व कूड वहिवाट कायदा 1942 अधिनियम 1974 मध्ये रूपांतरण करण्यात आले आणि 1 एप्रिल 1957 ते 6 जुलै 1974 च्या दरम्यान झालेले बेकायदेशीर हस्तांतरणाचे व्यवहार कायदेशीर करण्यासाठी व वेगवेगळ्या कायद्यांचा भंग होऊ नये म्हणून स्वतंत्र कायदाच करण्यात आला आणि त्याचे नाव महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन पुनर्प्रस्थापित करणे अधिनियम 1975 हा कायदा 1 नोव्हेंबर 1975 रोजी अंमलात आला। त्यापुढे त्यात सन 1976 आणि 1977 मध्ये काही सुधारणा सुद्धा करण्यात आल्या। आता जमीन आदिवासींकडे पुनर्स्थापित करण्याच्या तरतुदीमध्ये नेमक्या काय तरतुदी आहे तर पहा, हस्तांतरणामुळे मूळ आदिवासींची जमीन बिगर आदिवासींच्या ताबे वहिवाटीत असेल
आणि आदिवासीने अदलाबदलीने स्वीकारलेली जमीन कमी असेल आणि हस्तांतरित झालेली अशी जमीन बिगर आदिवासीच्या कब्जात असेल आणि ती 6 जुलै 1974 पर्यंत बिगर कृषी उपयोगासाठी वापरली नसेल तर जिल्हाधिकारी यांनी अशा जमिनीबाबत चौकशी करायची आहे। ही चौकशी स्वतःहून किंवा हा कायदा अंमलात आल्यापासून 3 वर्षाच्या आत जमीन हस्तांतरित केलेल्या आदिवासीने अर्ज केला तर करावायची आहे। यानुसार कोणत्याही अधिनियमात काहीही तरतुदी असोत किंवा एखाद्या कोर्ट निवाड्यात हुकूमनाम्यात काही असले तरी चौकशी करावायची आहे व त्याप्रमाणे हुकूम करावायचे आहे। आता ह्यामधील महत्त्वाचे मुद्दे पहा मित्रांनो, आदिवासी आणि बिगर आदिवासी अदलाबदलीने हस्तांतरित केलेल्या जमिनीचा कब्जा ज्याचा त्यास पुन्हा द्यायचा आहे वा जमीन किमतीच्या व जमीन सुधारणांमधील फरकाची रक्कम ठरवल्याप्रमाणे द्यायची आहे। जमीन स्वतः लागवड करीन तसेच जिल्हाधिकारी यांनी ठरवलेली भरपाई रक्कम भरीन अशी हमी आदिवासीने दिली तरच त्यास जमीन कब्जा पुनर्स्थापित करावयाचा आहे। मात्र अज्ञान आदिवासीच्या वतीने त्यांच्या पालकांनी अशी हमी द्यायची आहे। अशा बाबतीत दरम्यानच्या काळात जमिनीमध्ये सुधारणा मोठ्या प्रमाणात झाली असेल तर अशा सुधारणांवर झालेली रक्कम जिल्हाधिकारी निश्चित करतील व अशी रक्कम किमतीपेक्षा जास्त असेल तर ती एकमेकांना द्यायची आहे। सदर जमीन आदिवासींकडे पुनर्स्थापित करताना ती बोजारहित होणार आहे व बोजांची रक्कम आदिवासी हस्तांतरण करून घेणारे बिगर आदिवासीने द्यायची आहे। 6 जुलै 1974 पूर्वी आदिवासींकडे देताना संबंधित जमीन भूसंपादित झाली असल्यास व बिगर आदिवासी भूमिहीन होत असल्यास मात्र त्याकडील निम्म्या जमिनीचा कब्जा पुनर्प्रस्थापित करावयाचा आहे। ज्या हस्तांतरित जमिनीचा कब्जा आदिवासींना पुनर्स्थापित करण्याचा हुकूम झाला आहे त्या बाबतीत जमीन धारणेच्या 48 पट रक्कम किंवा संपादनासाठी बिगर आदिवासीने भरलेली यापैकी जी कमी असेल ती रक्कम अधिक ठरवलेली जमीन सुधारणा रक्कम आदिवासीने बिगर आदिवासींना द्यायची आहे। आदिवासींकडे जमिनीचे पुनर्स्थापन करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तर पहा भावांनो, बिगर आदिवासींकडून आदिवासींकडे पुनर्प्रस्थापित होणाऱ्या जमिनीवर जर काही विकास कामे झाली असतील तर सदर जमीन सुधारणेची किंमत ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना असतो। अशी किंमत ठरवत असताना जिल्हाधिकारी यांनी पुढील काही बाबी विचारात घेतले पाहिजे। त्याच्यामध्ये सुधारणांवर घेण्यात आलेले श्रम व भांडवली खर्च, सुधारणांची सध्याची स्थिती काय आहे ते पाहावं लागेल, खर्च रक्कम ज्या वर्षी ठरवली त्या वर्षापासून पुढील 10 वर्षापर्यंत सुधारणांमुळे जमिनीस होऊ शकणाऱ्या फायद्याचे प्रमाण आणि नेमून दिलेल्या इतर काही बाबी। सदर सुधारणा रक्कम दशादशे 4.5% अशा हप्त्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भरावयाची आहे। ही रक्कम जमीन महसूल बाब म्हणून भरावी लागणार आहे। आदिवासी जमीन कब्जांची पुनर्स्थापना करणे। आता आदिवासींची जमीन कब्जाची पुनर्स्थापना करणे म्हणजे आदिवासींच्या जमिनी जे काही कोणत्याही व्यक्तीकडे असेल तर त्याची पुनर्स्थापना करणे। कूड कायद्यातील तरतुदीनुसार 1 एप्रिल 1957 ते 6 जुलै 1974 हे सन लक्षात ठेवा भावांनो। कूड कायद्यातील तरतुदीनुसार 1 एप्रिल 1957 ते 6 जुलै 1974 दरम्यान बिगर आदिवासींकडे जमीन हस्तांतरित झाली असल्यास या कायद्याच्या अंमलबजावणीपासून 3 वर्षाच्या आत आदिवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करतील वा सदर जमीन बोजारहित आदिवासींकडे वर्ग करून कब्जा देतील। मात्र अशा बाबतीत बिगर आदिवासी भूमीहीन होत असेल तर मात्र निम्म्याच जमिनीचा कब्जा बिगर आदिवासींकडून काढून आदिवासींना दिला जाईल। पुनर्स्थापित न होणारी जमीन शासनाकडे जमा होईल आणि ती काही बंधनास अधीन ठेवून दुसऱ्या आदिवासींना देण्यात येईल। मात्र कोणत्याही कारणास्तव आदिवासीने कब्जा घेण्यास नाकारल्यास अथवा कब्जा घेणारा असमर्थ असल्यास सदर जमीन बोजाविरहित शासनाकडे विहित होईल। अशा प्रकारे शासनाकडे वर्ग झालेली जमीन त्याच गावातील आदिवासी स्वीकारण्यास तयार असल्यास मात्र सदर आदिवासी जमिनीपासून 5 किलोमीटर हद्दीतील असावा व त्याने स्वतः जमीन कसण्याची हमी घेतली पाहिजे। त्याच्याकडील एकूण क्षेत्र कमाल जमीन धारणा कायद्यातील तरतुदीपेक्षा जास्त असू नये। अशा आदिवासीने शेतसाऱ्याच्या 48 पट रक्कम एकर कमी किंवा 4.5% व्याजासहित 12 हप्त्यात भरण्याची तयारी केलेली असावी। ही जमीन जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेल्या शर्तीवर धारण करायची असते। सदर जमिनीचे हस्तांतरण कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही। मात्र जमीन सुधारणा कामे
पूर्वसंमतीची गरज नाही. बेकायदेशीर हस्तांतरण केल्यास उभ्या पिकासहित सदर जमीन सरकारकडे वर्ग होईल. त्यावर महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाकडे अपील दाखल करता येईल. अशा प्रकारे हस्तांतरित जमिनीची नोंद 7-12 व 8 मालकी हक्क सदरात घेण्याची जबाबदारी महसूल कर्मचाऱ्यांची आहे. त्यासाठी शासनाने विहित आदेश पारित सुद्धा केलेले आहेत. आदिवासींची फसवणूक कूड कायद्यातील पडवाटीचा फायदा घेऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या हेतुपूर्वक साहाय्याने आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींकडे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण झाल्याने हे 2 अधिनियम शासनाने पारित केले आहे. कूड कायद्याने कसेल त्याची जमीन म्हणून आदिवासींची जमीन बिगर आदिवासींकडे हस्तांतरित झाली असेल तर ते बेकायदेशीर असून या अधिनियमाद्वारे या जमिनी आदिवासींकडे पुनर्स्थापित होणे आवश्यक होते. मात्र आदिवासींचे अज्ञान, दारिद्र्य व धनदांडग्या, बिगर आदिवासींचा कब्जा व ताकद व महसूल खात्याच्या सहकार्याने खूपच कमी जमिनी परत आदिवासींकडे पुनर्स्थापित झालेले आहेत. मात्र स्वतःहून जिल्हाधिकारी यांनी फारच कमी बाबतीमध्ये दखल घेऊन कारवाई केलेली आहे. सुरू झालेल्या प्रकरणात ताबा पूर्ववत मिळेल अशी आशा आदिवासींना वाटू लागली. मात्र शासन यंत्रणेतील अनेक अडथळ्यांनी प्रकरणे रद्द करून अपिलांच्या जंजाळात अडकून आदिवासींना भंडावून सोडले. अपील चालवणे, तारखा घेणे, वकील नेमणे हे बिचाऱ्या आदिवासींना कसे जमणार आहे. सरकार कायदा करते परंतु बांधावरच्या आदिवासी शेतकऱ्याच्या घरात काय परिस्थिती आहे याचा विचार करत नाही. 3 वर्षाची मुदत किंवा मुदतीचा कायदा यातील विविध तरतुदींचा फायदा नेहमीच अशा दणदांडग्यांनी घेतलेला सर्रास आढळतो आहे. शेवटी काय तर कायद्यातील त्रुटींचा फायदा नेहमी जुलमी शक्तींनाच मिळतो. भावांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा. अशी माहिती सहजासहजी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये मिळणार नाही. तर नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल की आदिवासींच्या जमिनीबद्दल कायदा नेमकं काय. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.